5,10,000 रुपयांची पिशवी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार येवला शहर पोलीस स्थानकात दाखल झाली होती। पोलिसांनी तपासणी सूत्र फिरवत मध्य प्रदेशातून सदर गुन्हेगाराकडून सदर रक्कम हे हस्तगत केली असून आरोपींना ताब्यात घेतले आहे। सदर कारवाई नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव लेकबीर सिंह संधू तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांनी वरील गुन्हा उघडकीस आणण्यासाठी केलेले मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोलीस सतीश मोरे, जनार्दन दळवी, शैलेश शेलार यांच्या पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले आहेत। मी PI योगेश घोरपडे, येवला सिटी पोलीस स्टेशन, येवला शहर पोलीस स्टेशन येथे नोंद असलेले CR नंबर 40/2024 अंडर सेक्शन 303(2) या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांनी SBI बँक शनी पटांगण येथे ब्रँचमध्ये 5,10,000 कॅश ही काढली होती त्यांच्या व्यावसायिक कारणासाठी आणि इतर ते कामकाज करत असताना ती कॅश असलेली पिशवी एका लहान मुलानं चोरी केली होती। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही त्याला कोणी मदत केली हे निष्पन्न केलं आहे। लोक आयडेंटिफाय केले कुठल्या टोळीशी संबंधित आहे हे आयडेंटिफाय झाल्यानंतर मध्य प्रदेश राजगड जिल्ह्यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनला आमचं वरिष्ठांच्या परवानगीसह टीम रवाना झाली आणि माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील सर, ॲडिशनल SP मालेगाव श्री तेकबीर सिंग संधू सर आणि DYSP मनमाड डिव्हिजन बाजीराव महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली 5,10,000 ही 100% रिकव्हरी आम्ही करण्यात यशस्वी झालो असून आरोपींचा शोध सुरू आहे। तांत्रिक पद्धतीनं आम्ही आरोपी लोकेट करत आहोत आणि पुढील तपास करत आहोत।